राज्याचे मंत्री नरहरी झिरवळ तृतीयपंथी महिलेसोबत शासकीय विश्रामगृहावर नागडे सापडले. त्याच्या अगोदर 58 महिलांचे अश्लील व्हिडिओ भोंदूबाबा अशोक खरात आणि त्याच्यासोबत कनेक्शन असणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्ष महाराष्ट्राची सरकारची किती अब्रू गेली महाराष्ट्राने पाहिली. त्याच्या अगोदर तटकरेंच्या बोटाला काहीतरी कट झालंय, चाकणकरांचं बोट कट झालंय, याच्याबद्दल सगळीकडे महाराष्ट्रात चर्चा त्या ठिकाणी भयानक झाल्या. तुम्हाला आठवत असेल तो किरीट सोमय्या हॉटेलवर नागडा सापडला होता आणि त्यावेळेस सुद्धा महाराष्ट्राची म्हणजे एखादा माणूस सतत मीडियामध्ये येत असेल आणि त्याचे जर अशा पद्धतीचे गलिच्छ असलेले व्हिडिओ महाराष्ट्रानं पाहिले, याच राजकीय नेत्यांची छेतू झाली. महाराष्ट्र कुणीकडे चाललाय? हे झिरवळ आहेत ज्यांच्या कार्यालयामध्ये आता महिना दीड महिन्यापूर्वी क्लर्कच पैसे घेत होता, म्हणजे सर्रास भ्रष्टाचार सुरू होता, तरी सुद्धा कुणाला त्याची लाज वाटली नाही आणि हे भयानक प्रकरण महाराष्ट्रासमोर आलं होतं. या लोकांनी ठरवलंय का महाराष्ट्राची अब्रू घालवायची? आणि तुम्हाला मंत्रीपद आहे, एवढं सगळं, त्या झिरवळांची तर व्हिडिओ इतकी म्हणजे आता तृतीय पंथ्यासोबत मंत्री राज्याचा, अक्कल नावाचा काय प्रकार आहे? बरं, जेवणाचं ताट दिसतंय, दारूच्या बाटल्या दिसतायत, नंगा नाच दिसतोय, अरे काय चाललंय? दुसऱ्याच्या अन्नात माती कालवणारे हे झिरवळ सारखे लोक स्वतःच घरचं ताट चांगलं तसंच ठेवायचं आणि दुसऱ्याच्या बाहेरच्या ताटामध्ये तोंड मारायचं, हा काय प्रकार आहे? म्हणजे याचा जर बारकाईने विचार केला किंवा खरातचे जे भक्त आहेत किंवा हा झिरवळ ज्या त्या तृतीयपंथी व्यक्तीचा भक्त आहे त्याच्यासोबत सुद्धा फोटो कुणाचे? बड्या बड्या नेत्यांचे आहेत. आणि सांगायला सुद्धा वाईट वाटतं, म्हणजे या राजकीय पुढाऱ्यांना झालंय काय? खरं तर यांची आता HIV टेस्ट सुद्धा करावी लागेल, इतकी भयानक परिस्थिती. राज्याच्या मंत्रिपदावर जर कुणाला बसवायचं असेल तर सरकारनं आता फतवा काढावा का की यांची HIV टेस्ट झाली पाहिजे म्हणून? अरे काय प्रकार आहे? त्या 58 महिलांचे असलेले व्हिडिओ आले, तो खरात कुठल्याच बाईला सोडत नव्हता. त्याच्या ऑफिसमध्ये शिपाई होता, त्याच्या बायकोवर सुद्धा त्याचा वाईट डोळा होता. बरं, एकाच टेबलवर एकाच कॉर्नरला म्हणजे जे व्हिडिओ शूट झालेत आणि ज्या क्लिप समोर येत आहेत, अतिशय भयानक. ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आणि हे भोंदूगिरी बुवा बाबा यांच्या नावाखाली महाराष्ट्र नाचवून टाकणार या भोंदूगिरीच्या नावाखाली. बरं, त्या महिला तिथपर्यंत गेल्या, त्यांनी ते करू दिलं, हे सुद्धा किती लाजिरवाण आहे. प्रत्येकाच्या घरात महिला आहेत आणि त्या जर अशा भोंदूगिरीच्या शिकार होत असतील, हे जे टिळे लावणार आहेत ना, सगळे बैठक गँग आहे, लक्षात ठेवा. हे तुमच्या महिलांना चुकीच्या पद्धतीनं वापरतायत म्हणूया किंवा त्यांचा चुकीचा गैरप्रकार करतायत, काही म्हणा, पण जे प्रकरण पुढे येत आहेत ना, आणि याच्यात सहभागी कोण? राज्याचा माजी शिक्षण मंत्री. अरे ज्या 40 आमदारांनी एका नेत्याला सोडून दुसरा नेता धरला, त्या आमदारापैकी माणूस म्हातारपणी कोकणातला जर असे धंदे करत असेल आणि बातम्या छापून आल्यात, आपण बोलायची काय गरज आहे? फोटो व्हायरल झालेत सगळीकडे आणि महाराष्ट्र हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघतोय, हे दुर्दैव आहे. खरं तर जेवढे ह्या घाणेरड्या प्रकारामध्ये अडकलेले असतील ना, या सगळ्यांना स्वतःसारखं सरळ केलं पाहिजे. मुख्यमंत्री नुसतं बोलतात हो चौकशी करू आणि सगळ्यांना धडा शिकू. माझं स्पष्ट म्हणणं आहे, ह्या सगळ्यांना वाचवलं जाईल. उद्या त्या खरातला संपवलं ह्यांनी काहीतरी गेम करून, त्या एप्स्टीनला संपवलं अटक करून, तर हे बाकीच्यांचं काय? नुसते गुडघे हाणले ह्याच्या तरी हा संपून जाईल. पण यांची वृत्ती, महाराष्ट्राचं राजकारण हे म्हणजे अत्यंत घाणेरडं झालंय, ह्या भाषेत बोलावं लागेल.
आणि मंत्र्यांना जर अशा पद्धतीचं किंवा माजी मंत्र्यांना किंवा नेत्यांना जर हे इतका चळ सुटला असेल तर हे अत्यंत हे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र. आता मी हे का बोलतोय? एका बाजूला आपण महापुरुषांची, संतांची, समाज सुधारकांची, राजकीय पुढाऱ्यांची, चांगल्या लोकांची, कर्तृत्ववान माणसांची, स्वातंत्र्य सैनिकांची, शूरवीरांची, आपल्या राजांची, सगळ्यांच्या पराक्रमाच्या गाथा आपण वाचतो. सगळ्यांचं कौतुक म्हणजे या महाराष्ट्राचं वैभव आहे त्याचं कौतुक करतो. त्या महाराष्ट्रामध्ये हे असं घडतंय ज्या महाराष्ट्रामुळं संपूर्ण देशाला विचारधारा मिळते, ज्या महाराष्ट्रामुळं संपूर्ण देशात आपल्या कामाचा, कर्तृत्वाचा आणि विचारांचा दबदबा आहे, त्या महाराष्ट्राला ही कर्मदरिद्री लोक बदनाम करतायत. किती वाईट गोष्ट आहे. आणि हे फार भयानक आहे. हे महाराष्ट्रात घडतंय. महाराष्ट्रात हे सगळं होतंय आणि यांना काडीची अक्कल नाही. वरतोंड करून उथळ माथ्याने हे फिरतायत. महिला आयोगाच्या अध्यक्षाचे कुणासोबत कनेक्शन असावे? गुरु असावं. त्यांच्याच महिला आयोगाच्या सदस्यांना तर ह्यांचे वाभाडे काढून टाकले. म्हणजे याचा अर्थ काय? जर हे अशा पद्धतीनं अत्यंत भयानक असेल, लाजिरवाना असेल तर हा महाराष्ट्र बरं एक जबाबदार पदावर बसणारी कायदेशीर संस्था आहे आणि त्याचे अध्यक्ष संवैधानिक पदावर बसल्यानंतर तुम्ही जर अशा पद्धतीचे दुष्व्यवहार करत असाल, ज्या महिलांना तुमच्याकडून संरक्षणाची, मदतीची आणि पुनर्वसन आणि त्यांना चार शब्द चांगलं सांगावं त्या काउन्सिलिंगची अपेक्षा आहे, तिथं जर लैंगिक शोषण होणार असेल यांच्या गुरुकडून, वारे धंदा. आणि हे महाराष्ट्राला समजायला तयार नाही. आणि ह्या राजकीय पुढाऱ्यांनी इतकं घाणेरडं करून ठेवलंय, म्हणजे महाराजांनी चांगल्या चांगल्या बायका गोळा करायच्या, त्यांनी अगोदर वापरायच्या आणि नंतर ह्या पुढाऱ्यांच्या हातात द्यायच्या. यानं तर तृतीयपंथी पण पुराणा झाले. आणि त्यांचं समर्थन करणारे मला वाटतं झिरवळणी यांना सुद्धा पवित्र केलं की काय, ते म्हणतात लय साधा माणूस आहे. साधा माणूस कार्यालयात भ्रष्टाचार करतो हे पण समोर आलं ना. आणि आता तर लैंगिक भ्रष्टाचार. आणि याच्यावर कुणी जर चकार शब्द बोलणार नसेल तर हे दुर्दैवी आहे, हे मला या माध्यमातून सांगायचं. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? हा आहे विश्राम गृहावर. कुठे ठेवून महाराष्ट्र? कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बुवा बाबूच्या चरणावर. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? अश्लीलतेच्या कळसावर. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? आलिशान पंचतारीख हॉटेलच्या बेडवर. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? लिंबू मिरचीच्या आणि बुवाबाजीच्या कचाट्यात सापडलाय हा महाराष्ट्र. अशा तऱ्हेने आज सांगावं लागत असेल तर हे सत्ताधाऱ्यांचं फार मोठं पाप आहे. आणि ज्यांना पाठीशी हे लोक घालतात त्यांचं हे सगळं भिंग हळूहळू फुटतंय आणि ते भयानक आहे. एवढंच मला सांगायचं. तुमच्या मनात काय आहे हे नक्कीच कमेंट करून सांगा. लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. जय शिवराय.